आणि मला तरी असं वाटतं की कालच्या या प्रकरणाला चिडणं, ओरडणं, काय अजून ते काय म्हटलं तुम्ही, अरे रावी, या डेफिनेशन तुम्ही जरी दिले असेल तरी मी अजूनही सांगतो की हा व्यवस्थापनाचा भाग आहे. आणि माझी विनंती आहे की या व्यतिरिक्त सुद्धा थोडंसं दुसरं चिंतन टीव्ही चॅनल्सनी करावं. तुमचं बरोबर आहे महाराज, हा व्यवस्थापनाचा जरी काही जरी चूक असेल किंवा कशाच जरी भाग असेल, सांगण्याची एक पद्धत, ती पद्धत तुमची चुकली असं वाटत नाही का? म्हणजे जो हावभाव आहे तुमचा, अक्षरशः लोक असं म्हणतायत की हे ट्रस्टी आहेत की पालखीचे मालक आहेत, असा प्रश्न याच्यातून निर्माण होतो. काय आहे म्हणून मी सांगितलं, फीडिंग जसं केलं गेलं तसंच ते पसरल्या गेलेलं आहे. आता माझे हावभाव कसे असतील हे काही मेकॅनिझम नाहीये. आम्ही वारकरी आहोत, आम्हाला जसं वाटलं तसं आम्ही वागलो. आणि आमच्यात ही पण सिस्टीम आहे की आम्ही चुकलो तर आमचा वारकरी तिथल्या तिथे आम्हाला सांगतो. मला एकच कळत नाही की हे केलं कशासाठी जात आहे, आणि याच्यातून काय दाखवायचं असेल, निष्पन्न करायचं असेल की योगी निरंजनात चिडचिडा आहे, रागीट आहे. तुम्हाला तसं जर करायचं असेल तर उलट माझंच तुम्हाला समर्थन आहे. तुम्हाला पश्चाताप नाही किंवा काही मनातून काहीच वाटत नाही की आपण चूक केलेली आहे, असं नव्हतं आपल्याकडून घडायला पाहिजे, आपण एका चांगल्या देवस्थानचे ट्रस्टी आहोत आणि असं चुकीचं कृत्य आपल्याकडून व्हायला नको होतं, असं नाही वाटत? बरं, आता मी पाप केलेलं आहे हे सुद्धा मीडियानेच ठरवलेलं आहे. तुम्हाला असं वाटतंय का तुम्ही पाप केले नाही केले, पण तुम्हाला प्रायश्चित्त वाटतंय का, पश्चाताप झालाय? मला एकच कळत नाही की तुम्ही माझ्या तोंडून ते का बरं ओतून घ्यायचा प्रयत्न. कारण तुमचे जे पालखी प्रमुख आहेत त्यांनी सकाळी माध्यमांसमोर येऊन माफी मागितली की त्यांच्याकडून चूक झाली. मी सुद्धा हेच त्यांच्याशी तुमची मीटिंग झाली, बोलणं झालं. तुमचे पालखी प्रमुख म्हणतायत की आम्ही माफी मागतो माध्यम समूहाची आणि सर्वांचीच आम्ही माफी मागतो, आणि तुम्ही म्हणताय की मला पश्चाताप नाही. काल रात्री हे प्रकरण जेव्हा झालेलं आहे तेव्हा आम्ही वैयक्तिकपणे सगळ्या माध्यमांची तिथे माफी मागितलेली होती. आत्ता तुम्हाला पश्चाताप होतोय, माफी मागितली याचा अर्थ पश्चाताप होतो? नाही, पश्चातापाची भूमिका कधी येते सर, जेव्हा आपण पाप केलं असेल. माफी कशासाठी मागितली? कोणी काल पत्रकारांसोबत जी चर्चा झाली त्याच्यात असं म्हणण्यात आलं की प्रस्थानाच्या दिवशी आम्हाला पासेस दिल्या गेल्या नाही, संस्थान वेळोवेळी आम्हाला दुय्यम भाव देतं, आणि त्याच्यात फक्त माझ्याच बाबतीत नाही तर एकंदरीत सर्व व्यवस्थेच्या बाबतीत जेव्हा बोलणं झालं आणि मग त्याच्यावर जेव्हा समांतर चर्चा व्हायला लागली. महाराज, माफी मागणार आहात का किंवा दिलगिरी व्यक्त करणार आहात का? नाही, प्रॉब्लेम असा झाला की सकाळी मी एका चॅनलला मुलाखत दिली, त्यांनी बाकीचा माझा व्हिडिओ दाखवलाच नाही, फक्त एवढा ट्रोल केलं की दिलगिरी मागितली. मी अजूनही म्हणतो, मी माझ्या वारकऱ्यांची जर मन दुखावली असतील. महाराज, पुन्हा एकदा मी असं सांगतो की तुमचे जे पालखीचे प्रमुख आहेत पालखी सोहळ्याचे, त्यांनी तुमचे कृत्य बघून त्यांनी स्वतः सांगितलं की आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, हे चुकीचं कृत्य. तुम्हाला वाटत नाही? नाही, त्यांनी असं नाही म्हटलं हे चुकीचं कृत्य आहे, त्यांना पण परिपूर्ण माहिती नसेल. परंतु मी अजूनही म्हणतो, मी वारकऱ्यांची माफी या क्षणाला मागायला तयार आहे जर माझा वारकरी दुखावला असेल. पण ती व्यवस्था पाहत असता तिथे जी अरेंजमेंट होती ती बदलण्यासाठी जे झालं त्याच्यातून ही घटना घडली आहे. आणि मी परत एकदा सांगतो बरं का, की याला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न चालू आहे. आरे रावी मुजुरी करणार पोलीस अधिकाऱ्यांवर, माध्यमांवर, आणि माफी दुसऱ्याची मागणार, म्हणजे यातून तुम्ही नेमकं काय इच्छिता? तुम्हाला ही सगळी सिस्टीम वेगवेगळी जरी वाटत असेल ना तरी मायबाप वारकऱ्याची माफी मी मागितली ना. आता तुम्ही मीडियावाले वारकरी नाहीत का? आम्ही ज्यावेळेस पोलीस अधिकारी रस्त्यावर उभे असतात, प्रश्नाचं उत्तर द्या. इथे पोलीसवाला सुद्धा जेव्हा ड्युटी करतो तेव्हा बुक्का लावतो, आम्ही त्यांना सुद्धा माऊली म्हणतो. मग मी जेव्हा म्हणतो की मी वारकऱ्यांची माफी मागितली तेव्हा मीडिया वारकरी नाही का? मग तुम्हाला विनाकारण हे दाखवायचं आहे का की आम्ही मीडियावाले वेगळे आहोत? उलट तुम्ही हे म्हटलं पाहिजे की आम्हा वारकऱ्यांची माफी मागता का? तुम्ही स्पेसिफिक जे म्हणताय ना की मीडियाची माफी मागावी, मला एक सांगा सर, तुम्ही आणि मीडिया, म्हणजे तुम्ही मीडिया आणि वारकरी वेगळे आहेत का की वारकरी आणि मीडिया एकत्र आहे? मग तुम्हाला कमीपणा वाटतोय का माध्यमांची? तुम्ही केलेल्या चुकीवर माध्यमांची माफी मागाय कमीपणा वाटतो? तोडगा काढू. कारण की इतक्या वर्ष पालखी सोहळा सुरू आहे, माध्यम तो पालखी सोहळा जगभरात पोहोचवतात. इतक्या दिवस असं कधीच झालं नव्हतं. तुम्हालाच का मीडियाचा राग? मग आता तुम्हाला चुकलंय तर माफी मागायला काय अडचण? मी म्हटलं ना, मी मीडियामधल्या सगळ्या वारकऱ्यांची माफी मागतो, आणि जे जे वारकरी मीडियाधारक आहेत त्यांची सगळ्यांची माफी मागतो. परंतु वारकऱ्यामध्ये घुसलेले आणि मीडियामध्ये घुसलेले एका वेगळ्या विचारतंत्राच्या लोकांची मी माफी मागत नाही. मी जे वारकऱ्यांच्या मताशी सहमत आहे अशा सगळ्या मीडिया चॅनल्सची माफी मागतो. माफी मागितली म्हणजे तुमच्याकडून रात्री चुकीचं कृत्य झालं हे देखील तुम्हाला मान्य? अजूनही आपण समाधानी नाही, म्हणून मी म्हणतो की आपण दोघेही पश्चाताप करूया.
तुम्हाला तेच वधून घ्यायचं आहे जे तुम्हाला बोलायचं आहे. मी अजूनही सांगतो की कालचं कृत्य झालं त्याच्या बाबतीत स्थानिक लेवलवर सगळ्या पत्रकारांवर, आपल्या TV9चे सुद्धा पत्रकार उपस्थित होते, त्यांच्याशी सुद्धा आमचा संवाद झाला. त्यावेळेस आम्ही 3 ट्रस्टी होतो तिथे. आता सकाळी सन्माननीय भावार्थ देखणे माझे सहकारी, त्यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली, ती तुम्हाला दिसते आहे. तरी तुम्हाला माझ्या तोंडून तेच वधवायचं आहे. मी अजूनही सांगतो, माध्यम पश्चाताप वेगळा विचार घेऊन जे ट्रोल करायचा प्रयत्न करतात आहे, मी त्यांची माफी मागू शकत नाही. जे मीडियावाले वारकरी आहेत, माझे सहकारी आहेत, माझे मित्र आहेत, त्यांची मी दिलगिरी व्यक्त करतो, मी माफी मागतो. आणि ज्यांना अजूनही हे प्रकरण वेगळ्या विचारधारेनी तुम्हाला असं वाटतं की तुम्ही केलेल्या चुकीला तुम्ही देखील पश्चाताप करणार आणि माध्यमांनी प्रायश्चित करायचं त्यात? आणि माध्यमांना दाखवायचंच असेल ना तर अजून काहीतरी वेगळं पण दाखवा ना. सकाळपासून माध्यम दाखवतच ना, माऊलींची पालखी असेल, महाराजांची पालखी असेल, माध्यम सुरुवातीपासून शेवटपर्यंत कुठलं माध्यम दाखवत नाही, म्हणजे माध्यम दाखवत नाही पालखी, असं तुमचं म्हणणं आहे का? नाही, ते जे दाखवतात की नाही त्याच्यात त्यांनी फक्त बदल करावा एवढं माझं म्हणणं आहे. काय बदल अपेक्षित आहे तुम्हाला? करावं याचा उपदेश मी देऊ शकत नाही, कारण काही परत माझ्या हातात माईक नाही, माझ्या हातात काय ट्रोलिंग करायची ताकद नाही आहे. पण एवढंच सांगतो, आपल्याला जर असं वाटत असेल की समाज माझ्यासोबत नाही आहे, तर माझा मायबाप वारकरी समाज माझ्यासोबत आहे. तुम्ही अजूनही परत एकदा रिपीट करतो, वारकरी विचारधारा चालून पुढे नेणारे, न्यूज चालवणारे सगळे मीडिया चॅनल्स जेवढे असतील, त्या सगळ्या मीडिया चॅनल्सच्या वारकरी मीडिया चॅनल्सला मी माफी मागतो. आणि जे वेगळ्या विचारतंत्राने मुद्दामून ट्रोलिंग करायचा प्रयत्न करतात आहे, त्यांच्यासाठी मी एवढीच. अगदी शेवटच्या प्रश्नाकडे मी येतो. काही बातम्या अशा देखील येतात तुम्ही पुणे जिल्ह्यातील नसून देखील तुम्ही ट्रस्टवर आहात आणि तुमच्यावर काही गुन्हे पण दाखल आहेत अशी माहिती येते, नेमके काय नक्की प्रकरण? मी सकाळी सुद्धा एका TV चॅनल्सला बोललो आहे की जेव्हा ट्रोलिंग कमी व्हायला लागतं ना, तेव्हा त्याच्यात काहीतरी तिखट मीठ ऍड करावं लागतं. हे खरं आहे का? म्हणजे हे तिखट मीठ खरं आहे का हे सुद्धा तुम्ही मला का बरं विचारताय? माझं म्हणणं आहे की जर समजा असं काही असेल, गुन्हे जर दाखल असतील, तर मी अजूनही म्हणतो की त्याचे रेकॉर्ड्स समोर आणावे, त्या क्षणावर तिथे आपण निर्णय घेऊ. म्हणजे मुद्दामून तिखट मीठ ऍड करायचं आणि परत निरंजनना ट्रोल करायला लावायचं. माझी विनंती आहे, मी अत्यंत सामान्य वारकरी आहे, एका पदावर बसलेलो आहे. काल 4-5 मिनिटांसाठी ज्यामुळे मी फेमस झालो तो आमचा वारकरी संप्रदायाचा. महाराज तुमच्या तोंडातून शब्द येत आहे की कालच्या थोड्या वेळामुळे मी फेमस झालो, पण त्या फेमस झालाय त्याचा पश्चाताप होतोय का आता फेमस झालेला? परत यांना आग्रहच आहे की माझ्या तोंडून यांना पश्चाताप हा शब्द करायचा आहे. मी माझ्या वारकऱ्याची मायबापाची माफी मागतो आहे जर ते दुखावले गेले असतील. मीडियातले जे माझे वारकरी सहकारी आहे त्यांची मी माफी मागतो आहे. मी हे शब्द फार जपून वापरतोय सर, कारण की आजकाल असं झालेलं आहे की जर समजा कोणाचं ऐकलं नाही तर त्याचा विरोध किती अँगलनी आणि कुठल्या अँगलनी करावा. आजकाल नुसतं तिखट मीठच नाही लागत, आता त्याच्यात पेरी पेरी मसाला पण टाकला जातो. म्हणजे आता मग गुन्हा पण, आणि मग त्याच्यात मी प्रॉपर अमरावतीचा आहे की नागपूरचा आहे, मी कोंढाण्याचा आहे, कुठला. मला तरी असं वाटतं की अजून खोदकाम करावं. माझं बर्थ सर्टिफिकेट सुद्धा चुकीचं हे दाखवावं. नवे मी 2 हातांचा नाही, कुठेतरी नकली हात लावून फिरतो. माझ्या जेवढ्या मीडियातल्या अवारकरी आणि विशिष्ट विचाराच्या लोकांना जेवढं समाधान घ्यायचं त्यांनी ते घ्यावं. धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधला. खरं तर रात्रीचं जे सगळं झाल्यानंतर महाराज माफी मागतायत, मात्र त्यांना अद्याप पश्चाताप झालेला नाहीये. खरं तर त्यांचे जे पालखी सोहळ्याचे प्रमुख आहेत, एक मिनिट, यांनी विचारात अजूनही घेतलाय की मी पश्चाताप घेतलेला नाही. मी अजूनही परत रिपीट करतो आहे, हेच चालू आहे सध्या. काहीतरी वेगळं लोकांच्या डोक्यात टाकणं चालू आहे. माझ्या वारकरी मीडियाच्या सगळ्या सहकाऱ्यांना मी माफी मागतो. माझ्या वारकऱ्यांना मी माफी मागतो जर माझ्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या असतील तर. आणि पश्चाताप शब्द का बरं हे वापरतात ते मला कळलं नाही, परंतु मला असं वाटतं की पश्चाताप याचा अर्थ, याची संगती मला चॅनेलनी सुद्धा जर सांगितली तर बरं होईल प्लीज. नक्कीच आपण पाहतोय की त्यांनी त्यांची बाजू मांडलेली आहे, मात्र जे पालखी सोहळ्याचे प्रमुख आहेत त्यांनी याबाबत दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आता त्यांनी देखील वारकऱ्यांची आणि वारकरी मीडियाची, माझे जे मीडियावाले आहेत, तुम्ही नक्की माफी कोणाची मागता? मी माझ्या वारकऱ्यांना जर वाईट वाटलं असेल तर मी त्यांची दिलगिरी मागितली, आणि माझ्या मीडियामध्ये जे माझे वारकरी मीडिया आहेत त्यांची माफी मागितली. आपण पाहतोय की अजून देखील चांगल्या शब्दाचा खेळ त्यांच्याकडून चालू आहे की वारकरी मीडियाची त्यांनी माफी मागितली, मात्र
जे 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 जो मीडिया पालखी कव्हर करण्यासाठी येतो तो सगळा वारकरी मीडिया असतो. तो माझा वारकरी मीडिया आहे. म्हणजे जे मीडिया पालखीचं कव्हरेज करायला येतो तो मीडिया वारकरी मीडिया नसतो असं तुमचं माझा वारकरी मीडिया आहे सर. मी तुम्हाला सांगितलं ना, गोविंद असतील, आमचे तुषार असतील, आमचा लोकमतचा असेल, आमचे सकाळचे शंकरराव असतील. तर ज्या ठिकाणी पालखी जाईल त्या ठिकाणचे मीडियाचे प्रतिनिधी. सोळा पत्रकार संघ आहे ना 30 वर्ष, त्याच्यासोबत 8 वर्ष मी स्वतः वारी केलेली आहे. ते अजूनही सगळे माझ्या संपर्कात आहेत. नक्कीच आपण पाहतोय की महाराजांनी खरं तर वारकरी मीडियाची माफी मागितली असं त्यांनी जाहीर सांगितलेलं आहे. मात्र त्यांनी प्रायश्चित्त नाही असं किंवा त्यांना कुठलंही वाईट वाटलेलं नाही आहे या सगळ्यातून असं एकंदरीत दिसून येते. आणि हा वाद पुढे चालूच राहतो की काय अशी एक त्यांच्या बोलण्यातून दिसतंय. पाहावं लागेल की आता पुढे जाऊन हा वाद कोणत्या टोकाला. कॅमेरा पर्सन सुशांतसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे.